नमस्कार मंडळी, आज आपण खमंग चवदार असं मेथीचं पिठलं बनवत आहोत. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा हळद घातली आहे, पाणी घालून बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. विस्करच्या सहाय्याने अगोदरच बेसन या पद्धतीने भिजवून घेतल्यामुळे नंतर त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित आपलं इथे बॅटर बनवून झालं आहे. नंतर इथे मेथी स्वच्छ निवडून पाण्यामध्ये छान धुवून घेतली आहे. कढईमध्ये तेलामध्ये मेथी आपल्याला 2-3 मिनिटे परतवून घ्यायची आहे. परतवून घेतल्यामुळे मेथी पिठलं खायला छान लागतं. थोडंसं मीठ घातलं आहे. पिठलं खात असताना मेथी अळणी लागू नये यासाठी थोडंसं मीठ घातलं आहे. प्लेटमध्ये परतून घेतलेली मेथी काढून घ्यायची आहे. नंतर त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे. 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. नंतर 1 चमचा जिरे घालायचं आहे. नंतर इथे एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घातला आहे. कढीपत्त्याची पाने घातली आहेत. कांदा छान लालसर भाजून झाल्यानंतर इथे हिरवी मिरची लसणाचा ठेचा घातला आहे. छान सर्व व्यवस्थित परतवून घेतलं आहे. नंतर याच्यात बेसन पीठ भिजवून घेतलेलं घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे बेसनामध्ये इथे गुठळ्या होत नाहीत. तुम्हाला जेवढं पिठलं घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार पाणी ॲड करू शकता. अगोदर बेसन पिठामध्ये पाणी मिक्स केल्यामुळे नंतर अजिबात गुठळ्या होत नाहीत. आणखी मी थोडंसं पाणी घातलं आहे. 10 मिनिटे हे पिठलं छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर इथे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. 5 मिनिटे बेसन किंवा पिठलं शिजवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर सतत हलवत राहिल्यामुळे गाठी होत नाही. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथी अवेलेबल असते, त्यामुळे एकदा या पद्धतीने मेथी पिठलं बनवून नक्की पहा. मेथी घातल्यामुळे पिठल्याला एकदम छान अशी चव येते. 5 मिनिटे छान पिठलं शिजवून झाल्यानंतर याच्यात परतवून घेतलेली मेथी घालायची आहे आणि एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी 2 मिनिटे आपल्याला वाफ काढायची आहे. इथे थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखी थोडंसं पाणी याच्यात ॲड केलं आहे. झाकण ठेवून एक छान वाफ काढले आहे. तर खमंग चवदार असं मेथीचं पिठलं बनवून तयार आहे. चपाती भाकरी किंवा भातासोबत कशासोबतही एकदम चवीला छान लागते. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.